हॅलो, कसे आहात सगळे? तर आज मी बघा देवीची साडी कटिंग आणि स्टिचिंगचा व्लॉग घेऊन आले. तर आपला 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस होता, त्याचा खालचा पट्टा घेतला आहे. तुम्ही तुमच्या कळशीची उंची आणि लांबी मोजून घ्यायची आणि त्याचप्रकारे 2 इंच कमी असं मी थोडा पेपर एक घेतला आहे. कुठलाही न्यूजपेपर या कुठलाही तुम्ही पेपर घेऊ शकता. मी साधाच पेपर घेतला आहे आणि त्याच्यानंतर तो पट्टा कापून घेतला हाईटने आणि 1 इंच शिलाईसाठी घेतलं आणि बघा शिवून घेतलं आहे वरतून पण आणि बाजूने पण, का तर पेपर हलू नये, कारण की पेपर हलला तर मग तशी फिनिशिंग येणार नाही. तुमच्याकडे जोही पेपर अवेलेबल असेल किंवा कडक काही कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही लावून घेऊ शकता. त्यानंतर मी बाजूने शिवल्यानंतर 1-1 इंचाच्या अशा मोठ्या प्लेट्स टाकायच्या. 1-1 इंचाच्या मोठ्यावाल्या, बारीक टाकल्या तर ते दिसत नाही. मोठ्यावाल्या 1-1 इंचाच्या प्लेट टाकून घेतल्या मी आणि त्याच्यानंतर बघा किती छान अशी फिनिशिंग आली आहे. आणि तुम्ही जेव्हा प्लेट टाकणार आहात तेव्हा टाकून झालं त्याची जी वरचीवाली लांबी आहे ती मोजायची आहे तुम्हाला, ही वाली, का तर तुमच्या कळशीला बसण्याजोगी. आणि मागून बघा पेपर मी लावल्यामुळे किती फिनिशिंग आली आहे. आणि ते 2 किंवा 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आणि ती पट्टी खालून फोल्ड करायची, का तर आपण मागच्या साईडने जेव्हा लावू ना तेव्हा त्याचे असे धागे बघा, या ब्लाऊजचे धागे निघतात ते, तर त्या ब्लाऊजचे धागे असे निघणार नाही. तर एकदम अर्धा इंच किंवा त्यापेक्षा कमी अशी पट्टी तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाई झाल्यानंतर ना या पट्टीला आपल्याला जे आपण प्लेट्स टाकले त्याच्या मागच्या साईडने म्हणजे पेपरच्या साईडने त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. परत त्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, का तर मग मागच्या साईडने झालं पुढे आपण बघा हे अशा पद्धतीने की मागे मी पट्टी ठेवली आणि पुढून मी शिवून घेतली. बाजूला पण तुम्ही शिवून घेऊ शकता, तिथे तुम्ही लटकनसुद्धा लावू शकता, पण ते तर बांधण्यातच जाणार आहे त्यामुळे मी नव्हते लावले. त्याच्यानंतर ही पट्टी मोजून घ्यायची आणि हिला 3 फोल्ड करून घ्यायची. तुम्ही 3 फोल्ड केली ना मग ही छान अशी बारीक फोल्ड होते. आणि ह्याची तुम्ही बारीकसुद्धा करू शकता, जाडसुद्धा करू शकता, जो तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये जशी जमेल तशी. आणि असाच काठपदरवाला ब्लाऊज घ्यायचा, कारण की त्याची साडी खूप सुंदर अशी दिसते. आणि बघा किती छान अशा प्लेट्स आल्या आहेत. आणि ह्या प्लेटनंतर ह्यांना जेव्हा तुम्ही प्रेस करताल तेव्हा ह्या प्लेट अजून उठून दिसेल, जसं की मी केलं आहे बघा. प्रेस केल्यानंतर ना किती सुंदर अशा प्लेट आल्या आहेत. आणि ही साडी तुमच्या कळशीला जेवढी बसेल ना तेवढ्या देवीला तेवढी मापून वगैरे शिलाई करायची आहे. माझी कळशी मोठी होती, मी तुम्हाला कळशीला पण लावून दाखवते बघा. माझी मोठी कळशी होती तर मी तिला लावून घेतली बघा. एवढी माझी कळशी होती, तर तेवढ्या कळशीला बरोबर मी 9 इंच घेतलेलं. माझ्या 9 इंचाची बरोबर सुंदर अशी साडी झालेली आहे आणि खूप सुंदर अशी बसलेली आहे कळशीला. बघा किती छान वाटते. तुम्ही घरच्या घरी करू शकता. 300-400 रुपये बाहेर हे करण्यापेक्षा आपल्याला 80 रुपयात काम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय.